गांजा विक्रीसाठी गोवा राज्यात निघालेल्या फैयाज मोकाशी याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं आज उचगाव इथं ताब्यात घेतलं। त्याच्याकडून 10 किलो गांजा जप्त करण्यात आला। अधिक चौकशीत उमरज इथल्या सोहेल मोमीन आणि रहमतपूरच्या समीर शेखला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 81 किलो गांजा जप्त करण्यात आला। या कारवाईत एकूण 24 लाख रुपये किमतीचा 91 किलो गांजा पोलिसांच्या हाती आलाय। कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं आज उचगाव पुलाजवळ सापळा लावला होता। सकाळच्या वेळी एका दुचाकीवरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मलकापूर कराडीतल्या फैयाज मोकाशी याला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडे 10 किलो गांजा सापडला। अधिक चौकशीत हा गांजा त्यानं उमरज इथल्या सोहेल मोमीन याच्याकडून आणल्याचं सांगितलं। तसंच गोवा पणजी इथल्या सॅम नावाच्या व्यक्तीला हा गांजा देण्यासाठी जात असल्याचं सांगितलं। यानंतर पोलिसांनी उमरज इथून सोहेल मोमीनला ताब्यात घेतलं। त्यानं रहमतपूर इथल्या समीर उर्फ तौसिफ शेख याच्याकडून हा गांजा खरेदी केल्याचं सांगितलं। पोलिसांनी तौसिफच्या घरावर छापा टाकला। तिथं 81 किलो गांजा आढळला। या कारवाईत पोलिसांना सुमारे 24 लाख रुपये किमतीचा 91 किलो गांजा सापडला। हा गांजा जप्त करण्यात आला असून संशयितांना अटक करण्यात आली आहे। तसंच त्यांच्याकडील दुचाकी आणि 3 मोबाईलही जप्त करण्यात आलेत। या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितलं।